हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर माधुरी वांगपाटे, निर्मल हॉस्पिटल मिरज। आज आपण ऑटिझम मधील प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स इंटिग्रेशनचे महत्त्व जाणून घेऊयात। प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस हे बाळाच्या जन्मापासूनच प्रेझेंट असतात। बाळाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्याची मदत होते। जसजसे बाळ वाढू लागते, इंडिपेंडंट व्हायला सुरुवात होते, त्याप्रमाणे प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस हे मॅच्युअर होतात, निघून जातात। बट इन सम केसेस प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस हे रिटेन राहतात, म्हणजेच तसेच राहतात। त्याचा परिणाम बाळाच्या सर्वांगीण विकासावर होतो, त्यामुळे बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ ही व्यवस्थित होत नाही। आपल्याला प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स इंटिग्रेशन वरती काम करावे लागते। पहिल्यांदा आपण रिफ्लेक्स काय असतात हे जाणून घेऊया। आपण कोणतीही ऍक्शन केली तर त्याचा सेन्सरी स्टिम्युलाई हा ब्रेन पर्यंत पोहोचतो। जर आपण स्वतःला पिंच केले तर हा मेसेज ब्रेन पर्यंत जाईल। हा इनपुट जर डेंजरस असेल तर ब्रेन आपल्या मसलला मेसेज देईल की आपण हात काढला पाहिजे। यालाच आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणू शकतो। हे जे इनपुट्स ब्रेन पर्यंत पोहोचतात ते ब्रेनच्या डिफरंट लेवल पर्यंत जातात। काही रिफ्लेक्स ब्रेनच्या कॉर्टिकल लेवल पर्यंत पोहोचतात, काही मिड ब्रेनला रिस्पॉन्ड करतात, काही स्पायनलला तर काही ब्रेनस्टेमला रिस्पॉन्ड करतात। जेव्हा आपण रिफ्लेक्स इंटिग्रेशन बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला माहित असले पाहिजे की कोणता रिफ्लेक्स ब्रेनच्या कोणत्या पार्ट मध्ये कंट्रोल होतो। थ्रूआउट लाईफ मध्ये हे रिफ्लेक्सेस येतात, पण आज आपण स्पेसिफिकली प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स वरती बोलूया। प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस हे जन्मजातच बाळामध्ये प्रेझेंट असतात। ब्रेन हा न्यूरोप्लास्टिक असतो, ज्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो। यामध्ये काय करावे लागते तर सिग्निफिकंट रिपिटेशन ऑफ रिफ्लेक्स इंटिग्रेशन ऍक्टिव्हिटीजचे केले तर ब्रेनचे रिवायरिंग होईल। रिवायरिंग ऑफ ब्रेन म्हणजेच ब्रेन मध्ये चेंजेस होऊन रिफ्लेक्स इंटिग्रेशन होईल। प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स इंटिग्रेशन मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला रिपीट करायच्या आहेत 3-4 महिन्यांसाठी। ऍट द सेम टाइम आपल्याला काय करायचे आहे तर मल्टिपल कोर रिफ्लेक्सेस ऍक्टिव्हेट करायचे आहेत, बिकॉज ऑल दे आर लिंक्ड, इंटर रिलेटेड। सायमल्टेनियसली रिपिटेशन केले तर आपल्याला आणखीन बेटर रिझल्ट्स भेटतील। सेकंड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे कोअर स्ट्रेंथ आणि पोस्चरल स्टेबिलिटी। जेवढा कोअर एरिया स्ट्रॉंग असेल तेवढे बाळामधील ब्रेन आणि बॉडी मधील कनेक्शन हे इम्प्रूव्ह होईल। पोस्चरल स्टेबिलिटी म्हणजेच मुले कोणताही टास्क परफॉर्म करताना त्यांचे बॉडी बॅलन्सिंग आणि पोस्चर स्टेबल असेल। रिफ्लेक्स इंटिग्रेशन सोबत जेव्हा आपण कोअर स्ट्रेंथ आणि पोस्चरल स्टेबिलिटी वरती काम करतो तेव्हा आपल्याला फास्ट रिझल्ट मिळतील। प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस जर राहिले तर ते आपल्या सेन्सरी सिस्टीमला अफेक्ट करतात। वी विल बी डुईंग रिफ्लेक्स इंटिग्रेशन सिरीज। यामध्ये बाळाचे जे काही सेन्सरी इश्यूज आहेत, डिस्ट्रॅक्शन आहेत, ते कशा प्रकारे मिनिमाइज करायचे विथ रिफ्लेक्स इंटिग्रेशन थेरपी हे आपण पाहूयात। सो स्टे ट्यून, कीप लाइकिंग, कीप शेअरिंग। थँक यू सो मच।